दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा 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 श्रीपादवल्लभ दिगंबरा 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 श्रीपादवल्लभ दिगंबरा 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 श्रीपादवल्लभ दिगंबरा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त कल्याकडे त्यांना श्री गणेश दत्त गुरुभ्यो नमः. परमपूज्य ब्रह्मश्री दत्त महाराज कवीश्वर यांचे पुण्यतिथी निमित्त त्यांच्या जीवनाचा जीवनचरित्राचा थोडक्यात आपण अभ्यास करू. दत्तं कवीश्वरं वंदे गणेशं मानुषं वरं प्राक्ता वामन योगीशात दीक्षा वै येन शांभवी. प्रातस्मरणीय परमपूजनीय दत्त महाराज कवीश्वर हे सद्गुरू आणि आधुनिक काळातील संतच होते. कारण जगद्गुरू संत तुकाराम महाराजांनी संत सद्गुरांचा महिमा वर्णन केलेला आहे. तो आमच्या ब्रह्मश्री दत्त महाराज कवीश्वर यांना तंतोतंत जुळतो. जगद्गुरू तुकाराम महाराज म्हणतात, काय वाळू आता न पुरे ही वाणी मस्तक चरणी ठेवीतसे. काय वाळू आता न पुरे ही वाणी मस्तक चरणी ठेवीतसे. थोरी व सांडिली आपुली परिसे थोरी व सांडिली आपुली परिसे नेणे शिव कैसे लोखंडासी नेणे शिव कैसे लोखंडासी. जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती देह कष्टवीती उपकारे भूतांची दया भांडवल संता आपुली ममता नाही देही. काय वाणू आता न पुरे ही वाणी मस्तक चरणी ठेवीतसे. तुका म्हणे सुख पराविया सुखे अमृत हे मुखे स्रवतसे. अमृत हे मुखे स्रवतसे. काय वाणू आता न पुरे ही वाणी मस्तक चरणी ठेवीतसे. जगद्गुरू संत तुकाराम महाराज या अभंगामध्ये म्हणतात, संत सद्गुरू हे ज्याप्रमाणे परिसाच्या सहवासात आलेल्या लोखंडाचे सोने करते, त्यावेळेस तो परीस लोखंडाला कसा स्पर्श करू असा विचार करत नाही. तसेच ही संत मंडळी आपल्या सहवासातील लोकांना आपणासारखे करीती तात्काळ नाही काळ वेळ जया लागे असा हा संतांचा महिमा आहे.
आणि हे संत सद्गुरू काय करतात तर जगाच्या कल्याणासाठी देह कष्ट घेतात आणि भूतमात्रावर दया हेच यांचं भांडवल आहे आणि यांच्या मुखातून कायम अमृत अनुभव सर्वत असते. अहो आमचे दत्त महाराज कवीश्वर देखील अगदी असेच होते. त्यांचा आपण थोडक्यात जीवन चरित्र पाहण्याचा प्रयत्न करू. श्री दत्त महाराजचे मूळ घराणे नगर जवळच्या मांडवगडचे. मांडवगड ही मांडव्य ऋषींची तपोभूमी, भगवान शंकरांचे स्वयंभू स्थान. हर हर शंकर सांब सदाशिव, हर हर शंकर सांब सदाशिव अशा स्वयंभू शिवांचे स्थान. श्री दत्त महाराज कवीश्वर यांच्या मूळ घराण्याचे आडनाव सप्तर्षी असे होते. आजही नगरच्या मंदिराचे पुजारी सप्तर्षी नावानेच ओळखले जातात. श्री दत्त महाराजांचे घराणे हे शुक्ल यजुर्वेदीय मार्दंडीय उपमन्य गोत्रीय होत. पुढे यवन राजांच्या जाचाला कंटाळून या घराण्याने ठिकठिकाणी स्थलांतर केले. यापैकी श्री दत्त महाराजांचे पूर्वज वैराट क्षेत्री म्हणजे हल्लीच्या वाई गावी आले. श्री दत्त महाराजांचे पणजोबा भालचंद्र शास्त्री सप्तर्षी हे दाजी दीक्षित या नावाने सुपरिचित होत. ते रामायण, महाभारत, भागवत या ग्रंथांवर प्रासादिक प्रवचने करीत. मंत्रशास्त्रात निष्णात होते. यज्ञ कर्मे उत्तम रीतीने करीत. धर्मशास्त्रातही तत्वज्ञ पंडित म्हणून त्यांचा नावलौकिक होता. प्रतिभासंपन्न कवी होते. संस्कृत व मराठी वरील त्यांची आख्याने प्रसिद्ध आहेत. श्री दाजी दीक्षित यांचे दीर्घकाळ वाईमध्ये वास्तव होते. सातारच्या दरबारात धर्मशास्त्रासंबंधी प्रश्नांवर निर्णय घेताना वाईतील पंडितांना निमंत्रित केले जायचे. त्यात श्री दाजी दीक्षित धर्मशास्त्रात पारंगत असल्यामुळे त्यांनाही सातारा येथील दरबाराचे आमंत्रण असे. असाच एकदा सातारा दरबारात ग्रामीण वादविवाद निर्माण झाला. या वादाचा निर्णय करण्यासाठी श्री दाजी दीक्षित यांना निमंत्रित करण्यात आले व त्या निर्णयासंबंधी सर्व माहिती दाजी दीक्षितांनी घेतली. तेव्हा असे दिसून आले की राजेसाहेबांना हवा तो निर्णय देण्याचा प्रसंग श्री दाजी दीक्षितांवर येण्याचा संभव आहे. हा निर्णय न्यायाला धरून होईल असे वाटत नाही. न्यायाला धरून निर्णय द्यावा तर राजदरबाराचा रोष ओढून घ्यावा लागेल आणि राजदरबाराला रुसणारा निर्णय द्यावा तर तो न्यायाला धरून होणार नाही. हे संकट टाळण्यासाठी श्री दाजी दीक्षित यांनी वाई सोडण्याचा निर्णय घेतला आणि रातोरात वाई सोडले व नरसोबावाडीस स्थलांतर केले. त्यांची धर्मनिष्ठा इतकी जागृत होती की असत्य वागणे नको म्हणून चांगला चाललेला संसार मोडून वाढीस आले.
आले नृसिंह वाडीस आनंदात मन नहाले भजनानंदात रमले जीवन गुरुमयी जाहले हो. नरसोबा वाडीस गुरुचरित्र पारायण, नित्य उपासना, दत्त उपासना, रोज 5 श्लोक रचून श्री दत्तप्रभूंच्या गायन स्वरूपात अर्पण करण्याचा नेम. त्यामुळे भजनानंदात रमले. त्यांच्या काव्यप्रभेची कीर्ती लवकरच सर्वत्र पसरू लागली. त्यामुळे लोक त्यांना कवीश्वर असे म्हणू लागले. कवीश्वर हे नाव धारण करणारे श्री दाजी दीक्षित यांच्यापासून सप्तर्षी हे आडनाव विसरले गेले व सर्वत्र कवीश्वर हे उपनाव प्रसिद्ध झाले. श्री दाजी दीक्षित यांच्या घराण्याची कुलस्वामिनी माहूरची रेणुका माता व परंपरागत श्री गणपतीची उपासना अत्यंत निष्ठेने करीत असत. श्री गणेश व श्री दत्तात्रेय हे एकच आहे अशी त्यांची दृढ श्रद्धा व भावना होती. श्री दाजी दीक्षितांच्या पत्नी सौ सगुणाबाई या धार्मिक वृत्तीच्या आदर्श पतिव्रता होत्या. पतीच्या आज्ञेवरून त्या वाडीस औदुंबर स्थित पादुकांना 108 प्रदक्षिणांसह जप करण्याचा त्यांचा नियम होता. त्याचे परिसाण त्यांना महान भगवत भक्त सुपुत्र प्राप्तीत झाला. शके 1761 मध्ये आश्विन महिन्यातील संकष्टी चतुर्थीला त्यांना पुत्ररत्न झाले. सर्वत्र आनंद बसला. अहो तेच हे परमपूजनीय दत्त महाराजांचे आजोबा श्री वक्रतुंड महाराज होत. श्री वक्रतुंड महाराजांना वक्तृत्वाची ईश्वर दत्त देणगीच होती. ते चातुर्मासात प्रवचनाच्या अमृतवाणीने 4,4 हजार श्रोत्यांना मंत्रमुग्ध करीत असत. त्यांच्या जिभेवर जणू सरस्वतींचा वासच होता. परंतु संसारात एक शल्य होते. त्यांना होणारी मुले जगत नसत. म्हणून त्यांनी त्यावेळचे वाडीतील अधिकारी श्री गोविंद स्वामी यांच्याकडे गेले व त्यांना कळकळीने प्रार्थना केली. आता संसार पुरे झाला. मला संसाराचा वीट आला आहे. आता संन्यास दीक्षा द्या. शिष्याचे निर्धाराचे शब्द ऐकून डोळे थोडे मोठे केले आणि समजून घालण्याच्या स्वरात म्हणाले, अरे तुला अलौकिक पुत्र होणार आहे. यावर तुझा विश्वास बसा म्हणून तुला मी आत्ताच बाळ देतो असे म्हणून गोविंद स्वामींनी आपल्याकडची ती दत्त मूर्ती दिली. पुढे त्यांची मोठ्या थाटामाटात बारसे केले व त्या मूर्तीचे नाव दत्तूबाळ असे ठेवले. श्री दत्तप्रभूंच्या कृपेने वक्रतुंड महाराजांनी दत्तोपासना फळाला आली व संकष्टी चतुर्थीच्या दिवशी व गणेशाची उपासना फळाला आली. म्हणून गणेश चतुर्थी दिवशी बाळ जन्माला आले म्हणून त्याचे नाव धुंडीराज असे ठेवले. श्री धुंडीराज शास्त्री हे न्यायशास्त्र, व्याकरण, मुक्तावळी, सिद्धांत कौमुदी, मनोरमा आदी संस्कृत ग्रंथांचा अभ्यास पूर्ण केला व परमहंस परिव्राजकाचार्य स्वामी महाराजांच्या आज्ञेनुसार वाडीत संस्कृत पाठशाळा चालवली. त्यांच्या धर्मपत्नी सरस्वतीबाई धर्मनिष्ठ होत्या. त्या सूर्योदयापूर्वी स्नान करून एका पाटावर श्री गुरुचरित्राची पोथी ठेवत
आणि दुसऱ्या पाटावर श्री गणेश मूर्ती मांडून त्याभोवती 108 प्रदक्षिणा घालण्याचा त्यांचा नित्य नेम असे. शिवलीलामृत, व्यंकटेश स्तोत्र यांचे विधिवत पारायण त्या करत असत. अहो, त्यांनी एकदा तुळशी वाचन विधिवत 16 दिवस यथाशास्त्र समारंभपूर्वक केला. स्वभावाने अतिशय साध्या होत्या, पण विवाह होऊन पुष्कळ वर्ष झाले तरी संतती होत नाही. हे आपले शल्य श्री धुंडीराज शास्त्रींनी स्वामी महाराजांना पत्राने कळवले. स्वामी महाराजांनी धर्मसिंधू दिलेल्या मंत्राचा जप हवन विधिवत करण्यास सांगितले. ईश्वर कृपेचा प्रसाद म्हणून दत्त महाराज अवतीर्ण होण्याच्या घटनेकडे पाहिले पाहिजे. मंडळी, संतांचा जन्म अशा ठिकाणी होतो, पवित्र ते कुळ पावन तो देश, जेथे हरीचे दास जन्म घेते. अशा पवित्र कुळात वाडीमध्ये देवासमोर पहाटेची काकड आरती संपून पुजारी मंडळी नित्योपासने दंग होती. तर त्याच वाडीमध्ये धुंडीराज शास्त्रींच्या घरी सूर्योदयी जणू एक गोंडस बाळशेदार बाळाने चे रूपाने जणू दत्तप्रभू अवतरले. माघ वद्य षष्ठी शके 1831 सूर्योदयी सरस्वती कुशी जन्मे नामे बुधवारी श्री दत्त महाराजांचे जन्म झाला. दत्त महाराजांच्या जन्मानंतर थोड्या दिवसांनी परमहंस परिव्राजकाचार्य श्री वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज वाडीला आले. तेव्हा धुंडीराज महाराज यांच्याकडे स्वामी महाराज आले. तेव्हा धुंडी महाराजांनी बाळ दत्तात्रयांना मांडीवर ठेवले. तेव्हा स्वामी महाराज बाळाकडे पाहत म्हणाले, काय वक्रतुंड बुवा, राहिलेले कार्य पूर्ण करण्यासाठी नातू म्हणून आलात काय? अहो, तुम्ही पांढऱ्या वेशात आणि आम्ही भगव्या वेशात, एवढाच काय तो फरक, असे म्हणून प्रसन्नपणे हसले व बाळाला कुरवाळले. वासुदेवयती वदती वक्रतुंड बुवा फिरूनी जन्म घेती. अंगावरून प्रेमाने हात फिरवला. स्वामींनी मान वर केली व बाळाच्या मातापित्याकडे पाहून म्हणाले, हे आजोबा आले आहेत बरं, त्यांचे पुन्हा नाव वक्रतुंड म्हणून ठेवा. व त्यांनी स्वामींना नमस्कार केला व स्वामी महाराजांचे इच्छेप्रमाणे पुन्हा नामकरण विधी झाला आणि वक्रतुंड हे नाव ठेवले. मुंजीच्या पत्रिकेवरही वक्रतुंड हे नावच होते. दत्त महाराजांच्या बालपणीची आठवण सांगताना मातोश्री सरस्वतीबाई आनंदाने सांगत, दत्त महाराजांचा पहिला वाढदिवस मोठ्या थाट्यामाटात झाला. आरास केली होती. फराळाचे पदार्थ, लाडू, पेढे, बर्फी व औक्षणाला अनेक सुवासिनी आलेल्या होत्या. आनंदाला काही पारावार राहिला नव्हता. त्या बालदत्तात्रयांनी रांगत जाऊन आरास पाहत गोड हसले. सर्वांना वाटले, हे बाळ आता हळूहळू लाडू, बर्फी, पेढे किंवा फराळाचे पदार्थ घेईल. तर अशी कुजबूज चालली होती की रंगीबेरंगी खेळणी यातले काहीतरी खेळणे घेईल. त्या बालकाने चिमुकल्या हाताने आरास विस्कटवली. फराळाचे पदार्थ उडून लावले. मिठाई पालथी केली आणि कोपऱ्यात आडगळीतील रंगत जाऊन आरास मांडलेली होती. त्यातील एक छोटेसे गीतेचे पुस्तक चिमुकल्याने हातात पकडले आणि एकदम जल्लोष झाला. सौ आईसाहेबांना तर बाळाला कुठे ठेवू कुठे नको असे ठेवले. दत्त महाराजांच्या जीवनातील असाच एक प्रसंग बालवयातील आहे. तो म्हणजे
श्री वाडीतील मंडळी श्री दीक्षित स्वामींना स्वामी महाराजांचे इतकाच मान देत असत. श्री दीक्षित स्वामींसारख्या पवित्र सद्गुरूंचा स्पर्श मंगल दृष्टी लाभली. बालवयातच श्री दत्त महाराजांनी दीक्षित स्वामींनी मंत्रोपदेश दिला. श्री दीक्षित स्वामींचा कासवी दृष्टीने वर्षाव दत्त महाराजांच्यावर चालला होता. हो, दीक्षित स्वामी महाराजांच्या प्रेरणेने चातुर्मास संपण्यापूर्वी भाद्रपद पौर्णिमेला भागवत सप्ताह श्री दुंडीराज महाराज वाडीला करीत असत. असाच भागवत सप्ताह दीक्षित स्वामींनी अमरापुरात देखील दत्त महाराजांच्या करवी करून घेतला. श्री दत्त महाराज कवीश्वर संस्कृत पाठशाळेत नुकतेच शिकवायला जाऊ लागले होते. त्यावेळी त्यांचे वय अवघे 16 वर्ष होते. श्री दीक्षित स्वामींनी आज्ञा केली की नुसता मूळ ग्रंथ वाचला तरी चालेल. श्रीमद भागवताचा मूळ ग्रंथ वाचला म्हणजे झाले. या सप्ताहात श्रीमद भागवताची संहिता 7 दिवसात शुद्ध आणि स्पष्ट उच्चारात श्री दत्त महाराजांनी वाचली. हो, त्यांचे वाचन श्री दीक्षित स्वामी जवळ बसून ऐकत असत. त्यांना खूप समाधान झाले आणि प्रसन्नपणे आशीर्वाद दिला. दत्ता, पूर्ण ज्ञानी होशील. आता गावोगावी भागवत सप्ताह सुरू कर. या भागवत सप्ताहामुळे तुझ्याकडून फार मोठा धर्मप्रचार होईल. तुझ्यावर मोठी ईश्वराची कृपा आहे. श्री दीक्षित स्वामींनी दत्त महाराजांच्या अंगावर स्वतःचे हाताने उंची शाल पांघरली आणि चांदीचे सध्यापात्र आशीर्वाद म्हणून दिले. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री दीक्षित स्वामी महाराज केवळ शब्दात कौतुक करून थांबले नाही, तर त्यांनी एक नौका पताकांनी आणि फुलांनी सजवली. नौकेमध्ये श्रीमद भागवत हा प्रासादिक ग्रंथ ठेवला. तुळशी हार फुले वाहून भागवताची पूजा केली. त्या श्रीमद भागवत ग्रंथाचे जवळच श्री दत्त महाराजांना बसवले. उंची शाल अंगावर पांघरली आणि चंदनाचा टिळा, त्यावर कुंकवाचा टिळा श्री दत्त महाराजांच्या कपाळी लावला व श्री दत्त महाराजांच्या गळ्यात फुलांचे हार घातले व स्वतः शेजारी बसले. अहो, जणू वैराग्याच्या कुशीत ज्ञान आणि भक्ती यांचे ऐश्वर्यच बसले होते. नावेमध्ये भक्त मंडळी येऊन बसली आणि मोठ्या गजरात नाव पुढे पुढे निघू लागली. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. या महामंत्राचे भजन झाले आणि नाव कृष्णामाईच्या प्रवाहावरून पुढे पुढे श्री दत्त महाराजांचे मनोहर पादुकांसमोर आली. सभोवतानी दर्शन घेऊन नावेने सीमेचे उल्लंघन केले. ही नाव कुरुंदवाड पर्यंत गेली व कुरुंदवाडवरून ही नाव परतली आणि अमरेश्वरला आली. अहो, श्री दत्त महाराजांना भागवत सप्ताहाला बसवले आणि त्यांचा मोठेपणा, त्यांचे आंतरिक वैभव, त्यांचे ज्ञान आणि भक्ती ही जगापुढे गौरवाने मांडली. अहो, सद्गुरू
हे त्रिकाल ज्ञानी असतात, अंतर्ज्ञानी असतात. त्यामुळे सद्गुरू जेव्हा एखादी आज्ञा करतात तेव्हा त्या आज्ञेचे पालन करण्यामध्ये भविष्यकाळचा अनेक घटना सूचित केलेल्या असतात. या सप्ताहात श्री दत्त महाराजांच्या मस्तकावर दीक्षित स्वामींनी हात ठेवला आणि दत्त महाराजांच्या चरणांवर सर्व भक्तांनी मस्तक ठेवले आणि धर्म प्रचाराचे कार्य सुरू झाले आणि हे कार्य ईश्वरच करून घेत आहे अशी दत्त महाराजांची धारणा असे. फोडिले भांडार धन्याचा हमाल, मी तो हमान भारवाहे, बुडते हे जन देखवे ना डोळा, म्हणून कळवळा येतो मज. या भावाने दत्त महाराजांचे भागवताचे कार्य सुरू होते. पुढे 1000 भागवत सप्ताह संपन्न करण्याचे फार मोठे ईश्वर कार्य दत्त महाराजांच्या हातून घडले. दरवर्षी दत्त महाराज कुठेही असले तरी भाद्रपदातील या सप्ताहाची वाढीच येऊ लागले. पुढे 40 वर्षे अविरत खंड न पडता त्यांनी वाढीस भागवत सप्ताह केला. पुढे श्री वासुदेव निवासची स्थापना झाली व श्री गुरु महाराजांनी दत्त महाराजांना श्री वासुदेव निवास मध्ये भागवत सप्ताह करण्यास सांगितले. अहो, श्री वासुदेव निवास मध्ये दर वर्ष होणाऱ्या या भागवत सप्ताहात कधीच खंड पडला नाही. अहो, तो अद्यापही सुरू आहे. अहो, असे आमचे दत्त महाराज निश्चयाचा महामेरू, बहुत जनांची आधारू, अखंड स्थितीचा निर्धारू, श्रीमंत योगी. श्री दत्त महाराजांचे न्याय, मीमांसा, व्याकरण, वेदांताचे अध्ययन धारवाडला श्री नागेश्वर शास्त्री उप्पिन बेट्टेगिरी यांचेकडे आले. त्यांचे सहअध्यायी श्री भालचंद्र शास्त्री श्री दत्त महाराजांचे बद्दल मनोगत व्यक्त करताना म्हणतात, कोणाबद्दल द्वेष भावना दाखवणारा शब्द किंवा कोणाची त्यांच्याकडून निंदा झालेली मी ऐकली नाही. ते केवळ विद्याभ्यासातच रमलेले असत. मंडळी, श्रीमद भागवत या भक्तिपूर ग्रंथात संत साधू कोणाला म्हणावे याचे वर्णन आले आहे. निरपेक्ष मुनी शांतम निर्वैरम समदर्शन. अहो, परमपूज्य ब्रह्मश्री दत्त महाराज म्हणजे मूर्तिवंत भागवत. समर्थांनी ज्ञानी पुरुषांची 10 लक्षणे सांगितली आहेत. नसे गर्व अंगी सदा वीतरागी, क्षमा शांती भोगी दया दक्ष योगी, नसे लोभवा शोभना दैन्यवाना. असा जाणीजे योगी राया श्रीमंत योगी होत. श्री दत्त महाराजांचा विवाह श्री धुंडीराज महाराजांचे परिवारातील बार्शीचे शिष्य श्री भगवंत पाठक यांची सुकन्या सुंदर हिच्याशी वाडीमध्ये संकष्टी चतुर्थी दिवशी झाला. हा सोहळा 5 दिवस साजरा झाला. विवाहानंतर लक्ष्मीबाई या नावाने त्यांनी नूतन घरात प्रवेश केला. हो, दत्त महाराजांचा स्वभाव अनपेक्ष शुचिर्दक्ष उदासीनो गतव्यतः असा होता. अनपेक्ष वृत्ती, आपल्या कॉफीत साखर घातलेली नाही हेही श्री दत्त महाराजांनी कधी इतरांच्या नजरेला आणलेले दिसत नाही. जर एखाद्या वेळी कॉफीत साखर घालायची राहिली तर ती कॉफी ते तसेच पित असत. तर इतरांनी म्हटले की कॉफीत साखर घातलेली दिसत नाही तर ते म्हणायचे,
राहते एखाद्या वेळी त्यात काय सांगायचे, असे दत्त महाराज होत. अशीच एक अनपेक्ष शुचिदक्ष उदासीनो गतव्यथा सरदार नातूंच्या वाड्यात पांडुरंग आणि रुक्मिणीचा सुंदर मूर्ती होत्या. सकाळी काकड आरती आणि शेजारती शास्त्रोक्त पद्धतीने केली जात असे. त्यामुळे श्री दत्त महाराजांना या घरात राहावयास खूपच समाधान वाटले. पुढे पुढे राहताना जागेचा दत्त महाराजांना संकोच वाटू लागला. गैरसोयी नव्हत्या. मालक व भाडेकरू यांचे संबंध जिव्हाळ्याचे होते, परंतु सरदार नातो श्री दत्त महाराजांच्याकडून भाडेच येईना. त्यामुळे जागा सोडून जाण्याचे विचार एकसारखे दत्त महाराजांच्या मनात येऊ लागले. श्री दत्त महाराजांनी नातूंना विचारले, आपण काहीतरी भाडे सांगावे म्हणजे बरे होईल. परंतु सरदार नातूंना कवीश्वर घराण्यामध्ये गुरुतुल्य आदर असल्यामुळे त्यांना काही भाडे सांगणे सरदार नातूंच्या जीवावर येत असे. सो लक्ष्मीबाई आईसाहेब श्री दत्त महाराज म्हणाल्या, जागा चांगली आहे, शेजारही चांगला आहे, आपण या नात्या स्वरूपात त्यांना काही भेट वस्तू देऊ. परंतु हा घरातला सल्लाही श्री दत्त महाराजांना रुचला नाही. म्हणून कोणालाही न सांगता सदाशिव पेठेतील आगाशी यांच्या वाड्यातील जागा श्री दत्त महाराजांनी ठरवून टाकली आणि एके दिवशी सरदार नातूंचा निरोप घेऊन ते नव्या जागेत राहायला गेले. असे अनपेक्ष शुचिदक्ष या दैवी गुणांचे दर्शन या घटनेतून दिसून येते. ज्ञानेश्वर माऊली अशा सत्पुरुषांचे वर्णन करताना एका ओवीत म्हणतात, आता आता बाहेरी चोखाळ, आता बाहेरी चोखाळ, सूर्य जैसा उजाळ आणि तत्वार्थाचा पायाळ देखणा जो. सत्पुरुषांचे निर्मलत्व व पावित्र्य पूर्ण परब्रह्म सारखा असीम असतो. जीवनात जरी दुःखाचे प्रसंग आले तरी दुःखी न होणे आणि सुखाचे प्रसंग आले तरी त्या सुखात व आनंदात बुडून न जाणे हे स्थितप्रज्ञतेचे लक्षण होय. श्री दत्त महाराजांच्या जीवनात हा स्थितप्रज्ञ लक्षण अनुभवास येते. श्री दत्त महाराजांना पहिला मुलगा झाला. त्याचे कोड कौतुकही झाले. या मुलाचे अत्यंत प्रेमाने आणि लाडाने श्री दत्त महाराज व आईसाहेब यांनी लालन पालन केले. गुरुकुल पद्धतीने राहणाऱ्या मुलांचाही हा मुलगा अत्यंत लाडका झाला होता. परंतु दैवाचा घाला पडला आणि 4थ्या वर्षाचा हा मुलगा देवाघरी निघून गेला. वैवाहिक जीवनानंतर प्रथमच दुःख श्री दत्त महाराज व सौ लक्ष्मीबाई आईसाहेब यांच्या वाट्याला आले. अनेक मंडळी समाचाराला येत. सौ आईसाहेबांना दुःख आवरत नसे, परंतु श्री दत्त महाराज सागराप्रमाणे गंभीर असेच दिसत असत. पुढे श्री दत्त महाराजांना कन्या झाली. तिचे नाव सुमन हे ठेवले. पहिला मुलगा गेला, परंतु आता मुलगी झाली. पुढे म्हणून घरातील सर्वजण आनंदी झाले. श्री धुंडेराज महाराज व सौ सरस्वती आईसाहेबांच्या दुःखावरही त्या आनंदाने फुंकर घातली. पण श्री दत्त महाराज शांतचित्त व सागराप्रमाणे गंभीर. सुख दुःखे समे कृत्वा लाभा लाभो जया जयो. मुलगा गेला म्हणून श्री दत्त महाराज दुःखाने गलबुलून गेलेले दिसले नाही. तसेच आता मुलगी झाली म्हणून श्री दत्त महाराज हर्षभरीत झालेलेही दिसले नाहीत. ज्ञानेश्वर माऊली एका
ओवीमध्ये म्हणते, व्यापक आणि उदास जैसे का आकाश, व्यापक आणि उदास जैसे का आकाश, तैसे जयाचे मानस सर्वत्र राम. श्री दत्त महाराज जीवनात असे अनेक प्रसंग दिसून येतात. 1957च्या जून आणि जुलै महिन्यामधील एक अत्यंत सुखद घटना आणि एक अत्यंत दुःखद घटना. या दोन्ही घटनांच्या प्रसंगी श्री दत्त महाराजांनी अत्यंत अलिप्तपणे शांतपणे आपली मनोवृत्ती स्थितप्रज्ञ रूपातच प्रगट केलेली दिसते. श्री दत्त महाराज वाडीला भागवत सप्ताह करण्यासाठी गेले होते. इकडे पुण्यात फ्लूची साथ सुरू झाली. या साथीमध्ये श्री दत्त महाराजांच्या घरचे सर्वजण आजारी पडले. श्री लक्ष्मीबाई आईसाहेब आणि मुले सर्वच तापाने अंथरुणाला खेळले. जेव्हा श्री गुरु महाराजांना ही वार्ता समजली तेव्हा गुरु महाराज स्वतः श्री दत्त महाराजांचे घरी जाऊन औषध पाणी यांची व्यवस्था करून धीर देऊ लागले. पण सर्वच मुलांमध्ये ची शोभाचा ताप फारच वाढत चालला. डॉक्टर रोज येऊन तपासणी करून उपचार करीतच होते. पण शेवटी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार ची शोभाला पुणे स्टेशन जवळील संसर्गजन्य इस्पितळात दाखल करण्यात आले. ते गुरु महाराज स्वतः काळजी घेत असत. सो लक्ष्मीबाई आईसाहेबांना धीर देत होते. श्री दत्त महाराजांचा भागवत सप्ताह त्यावेळेस वाडीत सुरू असल्यामुळे त्यांना अर्धवट भागवत सप्ताह सोडून येता आले नसते. म्हणून त्यांना ही वार्ता कळूनही उपयोग नव्हता. श्री दत्त महाराज नसले तरी आवश्यक ती सर्व व्यवस्था श्री गुरु महाराज स्वतः करीतच होते. सौ लक्ष्मीबाई आईसाहेबांना काहीच सुचत नव्हते. सर्वांचे हातपाय दुखत होते. सौ लक्ष्मीबाई आईसाहेबांना तर 2 पावले पुढे टाकण्याची ही शक्ती उरली नव्हती. ती शोभाला इस्पितळामध्ये भेटायला त्या जाऊ शकत नव्हत्या. त्यांच्या मनाचा कोलमारा होत होता. त्या रोज श्री गुरु महाराजांची वाट पाहत असत. श्री गुरु महाराज आले की 4 धीराचे शब्द सांगितले की सौ लक्ष्मीबाई आईसाहेबांना हलके वाटसे. श्री गुरु महाराज इस्पितळात गेल्यावर ती शोभाची बोलत ती सुद्धा आईची व भावंडांची चौकशी करत असे. गुरु महाराज तिलाही तेथे धीर देत होते. शेवटी ची शोभावर काळाने घाला घातला. ती शोभा देवा घरी गेली. फारच गंभीर प्रसंग होता. श्री गुरु महाराज प्रथम घरी गेले. सौ आईसाहेबांना म्हणाले, आज आपण शोभाला भेटून येऊया. मनाचा धीर करून आईसाहेब 3 मजले खाली आल्या. श्री गुरु महाराजांबरोबर शोभाला भेटायला निघाला. तोपर्यंत गुरु महाराजांनी ही दुःखद वार्ता सांगितली नव्हती. परंतु आता सांगणे आवश्यक होते. गुरु महाराजांनी हलक्या शब्दात सौ आईसाहेबांना असे सांगितले की शोभाची तब्येत फारच बिघडली आहे, म्हणून मी तुम्हाला नेत आहे. सौ आईसाहेबांना शंका आली. त्यांनी ती बोलून दाखवली. श्री गुरु महाराज स्वस्थ बसले. सौ आईसाहेबांना सर्व परिस्थितीची कल्पना आली. त्यांना रडू आवरेना. इस्पितळात गेल्यानंतर सौ आईसाहेबांनी मुलीचा मृतदेह पाहिला. त्यांना दुःख आवरेना. त्यांनी शोभाला कुरवाळले, मिठी मारली आणि मोठमोठ्याने रडू लागल्या. श्री गुरु महाराज त्यांना आवरत होते. गुरु महाराजांच्या डोळ्यातूनही अश्रुधारा वाहत होत्या. हा दुःखाचा आवेग कमी होणारा नव्हता. म्हणून मोठ्या धाडसाने गुरु महाराजांनी लक्ष्मीबाई आईसाहेबांना बाजूला घेतले आणि ते म्हणाले, आपण आता घरी जाऊया. मी परत येतो. अशा स्थितीत शोभाला तिकडे आणणे बरे नाही. लहान मुलांना ते पाहवणार नाही.
इकडेच अंत्यसंस्कार करून मी घरी येतो. जड अंतकरणाने सौ आईसाहेब श्री गुरु महाराजांच्या बरोबर घरी आल्या. श्री गुरु महाराजांनी 4 मंडळी बरोबर घेतली आणि ती शोभाचा अंत्यसंस्कार करून ते घरी आले. याच वेळी वाडीला श्री दत्त महाराजांचा स्वप्न पडले. काही काळी सावल्यासारखी दिसणारी माणसे घरात शिरली आणि त्यांनी देवाला स्पर्श केला. तेव्हा पुण्यात काहीतरी अशुभ घडलेले आहे हे श्री दत्त महाराजांचे लक्षात आले. वाडीला सप्ताह संपला त्या दिवशी श्री दत्त महाराजांच्या हातात गुरु महाराजांचे पत्र पडले. श्री दत्त महाराज पुण्याला आले. घरी गेल्यानंतर दुर्धर प्रसंग त्यांच्यासमोर उभा राहिला. अवघ्या एका आठवड्याच्या काळात होत्याचे नव्हते झाले होते. श्री दत्त महाराजांना किती दुःख झाले असेल हे सांगणे कठीणच, परंतु ते दुःख त्यांनी बाहेर कधीच व्यक्त केले नाही. त्यांनी या परिस्थितीला गंभीरपणे तोंड दिले. अहो, ज्ञानेश्वर माऊली म्हणतात, मी म्हटले आहे की आकाश गंभीर असले आणि म्हणून वायू आणि मेघ ते सहन करते. सागर गंभीर असतो म्हणून सारे जलचर व लाटा तो सहन करतो. पृथ्वी गंभीर असते म्हणून ती सारे सहन करते. ही तितिक्षा अवतारी पुरुषांच्या जीवनात एक अविभाज्य भाग्य असते. अशा कठीण प्रसंगी तर ही तितिक्षा विशेष डोळ्यात भरते. श्री दत्त महाराजांच्या समाचारला भेटायला अनेक व्यक्ती येत होत्या. श्री दत्त महाराज म्हणत, एवढाच काय तो ऋणानुबंध. म्हणून असे घडले. तिच्या आईच्या दुःखापुढे आमचे दुःख काय. जाताना तिने काही आणायला सांगितले होते. घाईने येण्याच्या गडबडीत आणता आले नाही. तिने सांगितलेल्या वस्तू आणल्या असत्या तर त्या वस्तूंकडे पाहून फार दुःख झाले असते, म्हणून देवाने त्या वस्तू आणूच दिल्या नाहीत. घरच्या कोणाची शोभाची काही करता आली नाही, पण श्री गुरु महाराजांनी तिचे सर्व काही केले बरं. त्यातून त्यांची मनस्थिती, त्यांचा संयम आणि विवेक दिसून येतो. आपल्या सुखाच्या आणि सत्काराच्या घटनाही त्यांनी कुणालाही सांगितले नाहीत. त्याचप्रमाणे आपल्या जीवनातील दुःखाचे किंवा आघाताचे प्रसंगही कधी सांगितले नाहीत. काही सांगणे अपरिहार्य होते अशा प्रसंगी ते बोलत. या दुःखद घटनेनंतर 1 महिन्याच्या आतच एक विशेष घटना घडली की ती अत्यंत सुखकारक होती. एका विद्वत सभेमध्ये न्याय वेदांत शास्त्रावर झालेल्या चर्चेत श्री दत्त महाराजांनी भाग घेऊन अशा पद्धतीने मुद्दे मांडले होते की त्यांचे स्वतःचे अलौकिकत्व सिद्ध झाले होते. ऐकणारे अनेक मोठमोठे विद्वान मंत्रमुग्ध झाले होते. एवढे असूनही श्री दत्त महाराज विनयशील राहिले होते. म्हणूनच कांची कामकोटीच्या श्री जगद्गुरु शंकराचार्यांकडून पुण्याच्या पत्त्यावर आलेले सन्मानपत्र आणि सुवर्ण कंकणाचे पार्सल श्री दत्त महाराजांचा अशा प्रसंगामध्ये देखील दुःखात दिसणारी गंभीरता व सुखातही दिसून येते. श्री जगद्गुरूंचे पत्र व सुवर्ण कंकणाचे पार्सल जेव्हा पुण्यात आले तेव्हा गुरु महाराज सोलापूरला होते. त्यावेळेस गुरु महाराजांना दत्त महाराजांनी पत्र पाठवले. त्या पत्रामध्ये ते कळवतात, आज सुवर्ण कंकणाचे व सन्मान पत्राचे पार्सल श्री कांची कामकोटी शंकराचार्यांकडून आले. ईश्वराजवळ जसा न्याय आहे तशी दयाही आहे. त्या दुःखावर फुंकर घालण्यासाठीच ते दिले. त्याच्या सत्तेने सर्व काही घडत असते आणि जगद्गुरु शंकराचार्यांना जे पत्र पाठवले त्यामध्ये दत्त महाराज म्हणतात, हा आपला प्रसाद भावी सौभाग्य फुलाचे चिन्ह आहे.
आपला श्री प्रसाद म्हणजे अहंकाराचा नाश करणारे वज्रच आहे. आचार्यांनी सांगितल्याप्रमाणे दोष निवृत्ती करून गुणांचे तेज वाढवणारे संस्कार माझ्या मनावर निरंतर होत आहोत. क्रमाक्रमाने अज्ञानाचे झाकोळलेले डोळे उघडत श्रेष्ठ बुद्धी प्राप्त हो. त्यामुळे पुढील कुठल्या तरी जन्मात चिदानंद रूपी शिवपदाचे साक्षात्कार होण्याची योग्यता प्राप्त हो. ही स्वामी महाराजांच्या चरणी पदर पसरून प्रार्थना. असे हे आमचे दत्त महाराज हे विनम्र विनयशील होते. अहो, दत्त महाराजांची राहणी अत्यंत साधी असे. पोशाख ठरलेला, धोतर उपरणे, पायात पादत्राणे नाहीत, चालताना खाली मानून घालून चालणार, हातात पिशवी पोतळीसारखी भरलेली, सतत अंतर्मुख वृत्ती. त्या पिशवीमध्ये काय असेल तर वाचनाचे ग्रंथ, आलेली पत्रे व उत्तर पाठवणे कागद व पेन. ज्ञान आणि विद्या या क्षेत्रात दत्त महाराज सदैव अग्रेसर राहिले. धर्म परिषदा, शास्त्र चर्चा यासारख्या अखिल भारतीय पातळीच्या कार्यक्रमाला श्री दत्त महाराजांना आवर्जून निमंत्रण असे व श्री विद्वत सभांमध्ये श्री दत्त महाराज सर्व विद्वानांचे आदर्श किती झाले. भारत सरकारने श्री दत्त महाराजांना विद्या वाचस्पती पदवी देऊन राष्ट्रपतींच्या हस्ते सत्कार केला. त्यावेळी श्री दत्त महाराज दिल्लीला जाण्यास तयार होईनात, पण श्री दत्त महाराजांनी श्री गुरु महाराजांनी आग्रह धरला व श्री वसंतराव गाडगीळ त्या कार्यक्रमास पुण्याहून जाणार होते. हे समजल्यावर गुरु महाराजांनी त्यांना बोलावून घेतले आणि दत्त महाराजांना बरोबर घेऊन जाण्यास सांगितले. त्या ठिकाणी गेल्यावर सुद्धा श्री दत्त महाराज अत्यंत साधेपणेच राहिले. त्यांचा हा साधेपणा श्री वसंतराव गाडगीळ यांनी पुण्यात आल्यावर गुरु महाराजांना विदित केला. हो, दत्त महाराजांना शक्तिपात दीक्षा. श्री दत्त महाराजांचे मोठेपण गोळी महाराजांनी कधीच ओळखले होते, म्हणून त्यांनी आपल्या जीवनात दत्त महाराजांना वगळून कधीही काही केले नाही. स्वतः गोळी महाराजांनी सदैव श्री दत्त महाराजांना अत्यंत मानाने आणि आत्मीयतेने वागवले होते आणि आपले सर्वस्वच दिले होते. श्री दत्त महाराजांना उत्तराधिकारी नेमले, यातही त्यांची ही दृष्टी स्पष्ट होते. श्री गुरु महाराजांना एकदा सोलापूरचे वैद्यमास्तर म्हणाले, आपल्या या शक्तिपात विद्येला आपल्यानंतर श्री दत्त महाराजच योग्य अधिकारी दिसतात. त्यानंतर काही दिवसांनी इसवी सन 1957 मध्ये श्री दत्त महाराजांना गुरु महाराजांनी शक्तिपात दीक्षा दिली. मंडळी, ती घटना अतिशय आनंददायक आहे. ती हकीकत अशी, सज्जनगडावर श्रीधर स्वामींचा मुक्काम होता. श्रीधर स्वामींचे व दत्त महाराजांचे संबंध जिव्हाळ्याचे होते. गडावर दास नवमीला उत्सव चालू होता. श्रीधर स्वामींनी दत्त महाराजांना गडावर येण्याचे निमंत्रण पाठवले. श्री दत्त महाराजांची प्रकृती तितकीशी चांगली नव्हती, परंतु स्वामींचा निरोप आला म्हणून ते गुरु महाराजांना भेटले आणि काय करावे म्हणून त्यांची आज्ञा मागितली. श्री गुरु महाराजांनी सांगितले, स्वामींचा निरोप आला आहे तर अवश्य जावे. गडावर श्री समर्थांच्या समाधीजवळ आपण बसलात की बरे वाटेल. त्यावेळी श्री दत्त महाराजांचे पिताश्री व मातोश्री पुण्यातच होते. तेही म्हणाले, संतांचे बोलावणे आहे तेव्हा जरूर जावे. आपली प्रकृती ठीक नसतानाही श्री दत्त महाराज केवळ श्री गुरु महाराजांची आणि माता पित्यांची आज्ञा म्हणून सज्जनगडावर निघाले. सज्जनगडावर पायथ्याशी आल्यावर त्यांना गड चढणे अवघड वाटू लागले, म्हणून त्यांनी श्रीधर स्वामींना निरोप पाठवला. आपल्या आज्ञेप्रमाणे पायथ्यापर्यंत आलो आहे, प्रकृती ठीक नाही, तेव्हा काय करू. स्वामींचा निरोप आला, डोली करून वर यावे. इतका आग्रहाचा निरोप ऐकल्यावर श्री दत्त महाराजांनी गडावर जाण्याचे ठरवले. त्यांच्या स्वभावाला अनुसरून डोली न करता श्री दत्त महाराज हळूहळू पायीच चढून गडावर गेले.
रात्री विश्रांती झाली. त्यावेळी श्री दत्त महाराजांना आठवले की गुरु महाराज म्हणाले होते, पहाटे समर्थांच्या समाधीजवळ बसावे म्हणजे बरे वाटेल. सद्गुरूंचा शब्द होता. त्याप्रमाणे पहाटे श्री दत्त महाराज तशाही स्थितीत स्नान करून श्री समर्थच्या समाधीजवळ बसले. गुरु महाराजांनी आपल्याला पहाटे बसावाय सांगितले होते. यामध्ये गुरु महाराजांचा काहीतरी हेतू असेल ही दत्त महाराजांच्या लक्षात आले. त्याच रात्री पहाटे उठण्यापूर्वी दत्त महाराजांना एक स्वप्न पडले. या स्वप्नात दत्त महाराजांना गुरु महाराजांचे दर्शन झाले. श्री गुरु महाराज म्हणाले, बसा. श्री दत्त महाराज त्यांना नमस्कार करून बसले. श्री गुरु महाराज त्यांच्याजवळ आले व त्यांनी दत्त महाराजांच्या भ्रूमध्याला स्पर्श केला आणि गुरु महाराज अदृश्य झाले. तेव्हा दत्त महाराज जागे झाले. या स्वप्नावरून ईश्वर इच्छा काय आहे हे दत्त महाराजांच्या ध्यानी आले. पहाटेच्या स्वप्नाने ही दीक्षा आहे हे निश्चितच केले होते. श्री गुरु महाराजांचा सहवास अनेक वर्षे त्यांना मिळाला होता. शक्तिपात योग मार्गाची त्यांना चांगली माहिती होती. त्यामुळे दीक्षा घेण्याची संधी आलेली आहे हे त्यांनी ओळखले. सज्जनगडावरील समर्थांच्या समाधीजवळ पहाटे दीक्षा अनुग्रहासाठी श्री गुरु महाराजांचा आदेश व दृष्टांत म्हणून श्री दत्त महाराज बसले. त्यांना शक्ती संचाराचा अनुभव पहिल्याच दिवशीच्या बैठकीत आला व ते बैठकीला बसल्यावर मांडी आवळली जाऊन रुंद झाली आणि पाठीचा कणा ताट झाला. शरीरात कंप निर्माण झाला. पुरकवरे जोरात सुरू होऊ लागले. नंतर कुंभकही होऊ लागला. कुंभक होताना त्या स्थितीत राहिल्यावर अत्यंत सुखद स्थिती प्राप्त झाली. प्राणायामाच्या 8 स्थितींपैकी उज्जयी या प्राणायामाचा प्रकार आपोआप घडला. प्राणायामामुळे प्रकृती चैतन्यमय झाली. अशक्तपणा नाहीसा झाला व ताप पुन्हा आलाच नाही. त्यामुळे बैठकीनंतर उत्सवाच्या कार्यक्रमात श्री दत्त महाराजांना उत्सवात भाग घेता आला. शक्तिपात साधनेने मनाला शांतता स्थिरता येते आणि शरीरातील दोष निघून जातात. शरीर असाही उत्साही आणि हलके बनले असा अनेकांचा अनुभव आहे. हाच अनुभव दत्त महाराजांनाही आला. श्री दत्त महाराजांनी या अनुभवाचे कथन करणारे पत्र गडावरून श्री गुरु महाराजांना पाठवले. त्यावर श्री गुरु महाराजांचे उत्तर आले, श्री स्वामी महाराजांनी आपल्यावर कृपा झाली आहे. दत्त महाराज परंपरेने देऊळगाव राजाचे उत्तराधिकारी व प्रधान विश्व होतेच. श्री गुरु महाराजांनी श्री दत्त महाराजांना संकल्प दीक्षेचा अधिकार देऊन आपले उत्तराधिकारी म्हणून नेमले. भक्तांना अनुभव येऊ लागले. श्री दत्त महाराज हे वासुदेवाचे आगळे वेगळे उत्तराधिकारी होत. श्री वासुदेवास या शक्तीपीठाचे श्री दत्त महाराज उत्तराधिकारी झाले. परंतु श्री गुरु महाराज आश्रमात आजही अव्यक्त स्वरूपात विद्यमान आहेत अशी त्यांची श्रद्धा होती. त्यामुळे दत्त महाराज सेवक या भूमिकेतच आश्रमात वावरत असत. श्री गुरु महाराजांची आज्ञा म्हणून श्री गुरु महाराजांच्या वतीने दीक्षा देण्याची दत्त महाराजांची भूमिका असे. श्री दत्त महाराजांचे अजून एक वैशिष्ट्य म्हणजे श्री वासुदेव निवासमध्ये श्री गुरु महाराजांचा निवास ज्या खोली होता त्या खोलीत गुरु महाराजांचा फोटो लावला होता. श्री गुरु महाराजांच्या आज्ञेप्रमाणे विश्वस्ताने श्री दत्त महाराजांचा फोटोही त्या खोलीत लावला होता. तो स्वतःच्या डोळ्यांनी पाहू नये अशी त्यांची भावना होती. म्हणून त्या खोलीत ते नेहमी जाण्याचे टाळत असत. कधी दत्त महाराजांच्या घरचे मंडळी गावाला गेली असतील त्यावेळी दत्त महाराजांना भोजनाला आश्रमात यायचे असेल तर ते आधी आश्रमाच्या व्यवस्थापकांना विचारत असत की
अमुक दिवशी आम्ही आश्रमात भोजनाला आले तर चालेल ना? ही आश्रमाच्या प्रधान विश्वासांची आश्रमाच्या व्यवस्थापकांना केलेली आज्ञा नसेल तर आश्रमात येणाऱ्या एखाद्या साधकाला भोजनाची इच्छा झाली तर तो साधक व्यवस्थापकाची ज्याप्रमाणे परवानगी विचारतो तसाच विनयतेचा व आत्मीयतेचा भाव त्यामध्ये असेल. श्री दत्त महाराजांचा स्वभाव कमालीचा साधेपणा. शनिवार पेठेतील वर्तकवाड्यातील घरापासून ते वासुदेव निवासमध्ये अनवाणी दुपारच्या उन्हात भोजन आटोपून येत असत. अंगावर एक धोतर एक उपरण एवढेच असे. श्री वासुदेव निवासचे दुसऱ्या मजल्यावर एका खोलीत ते विश्रांती घेत असत. एके दिवशी श्री वासुदेव निवासमध्ये वाराणसीहून कोणी एक साधक आले. त्यांना श्री दत्त महाराजांनी पत्राद्वारे दीक्षा दिली होती. श्री दत्त महाराज मात्र त्या साधकाने प्रत्यक्षात पाहिलेले नव्हते. श्री वाराणसीच्या रेल्वेने पुणे स्टेशनला आले आणि तिथून रिक्षा करून ते श्री वासुदेव निवासमध्ये आले. त्यावेळी दुपारचे 2 वाजले होते. त्या गृहस्थांनी आश्रमात खालच्या मजल्यावर कोणी न दिसल्याने सरळ जिना चढून वर आले. समोर त्यांना श्री दत्त महाराज दिसले, परंतु प्रत्यक्ष पूर्वी दत्त महाराजांना पाहिले नसल्यामुळे त्या साधकांना आपल्याला ज्यांनी दीक्षा दिली तेच हे सद्गुरू आहेत हे ओळखता आले नाही. आश्रमातील कोणीतरी सेवक असतील असे समजून त्यांनी श्री दत्त महाराजांना विचारले की दत्त महाराज कुठे आहेत? श्री दत्त महाराज त्यांना कुठून आला असे विचारले. सर्व आत्मीयतेने चौकशी केली. वाराणसीमधून ज्या साधकाला आपण दीक्षा दिली तेच हे साधक आहेत हे दत्त महाराजांच्या लक्षात आले. दत्त महाराजांनी विचारले, आपले भोजन व्हावायचे असेल ना? तेव्हा तो साधक होय म्हणाला. हो व्हावायचे आहे. तेव्हा त्यांना दत्त महाराज सांगितले की खाली जाऊन भोजन करावे. ते गृहस्थ खाली आले, पण खाली कोणी न दिसल्यामुळे ते पुन्हा वरच्या मजल्यावर आले आणि दत्त महाराज म्हणाले खाली कोणीच नाही. श्री दत्त महाराज त्यांना म्हणाले चला मी आलो असे म्हणून उपरणे सारून दत्त महाराज खाली आले. त्यांना पाठ बांधला. पाण्याचा तांब्या भांडे पुढे ठेवले. आज जाऊन ताटवाटी घेऊन आले आणि भोजनाला बसायला सांगितले. स्वतः समोर उभे राहून सर्व पदार्थ आग्रहाने वाढले आणि जेवण झाल्यावर ते म्हणाले वर जाऊन विश्रांती घ्या. दुपारी 4 वाजता आपल्याला श्री दत्त महाराज भेटतील. ते गृहस्थ हात धुवायला गेले तेवढ्या श्री दत्त महाराजांनी ताटवाटी उचलून भांडी घासायच्या जागी ठेवली आणि ते उष्टे काढून स्वतः ओल्या फडक्याने ती जागा पुसून स्वच्छ केली. पाठ जागच्या जागी ठेवून दिला. दत्त महाराज उष्टे काढत आहेत हे त्या गृहस्थांनी पाहिले होते, परंतु हे आपले सद्गुरू आहेत हे त्यांना माहीत नसल्याने त्याची त्यांना काहीच वाटले नाही. ते दुसऱ्या मजल्यावर गेले आणि 4 वाजेपर्यंत त्या साधकांनी विश्रांती केली. एवढ्यात आश्रमातील कोणी सेवक दिसले व त्या सेवकांना त्यांनी विचारले की दत्त महाराजांच्याकडे घेऊन जावे. तो सेवक श्री दत्त महाराजांकडे घेऊन आला. तेव्हा श्री दत्त महाराज खाली आसनावर बसले होते. श्री दत्त महाराजांकडे पाहून ते गृहस्थ आचंबित झाले. अहो ज्यांनी आपल्याला जेवायला वाढले, ताट वाटी उचलून ठेवली, पाठ उचलून जागेवर ठेवला, उष्टे काढून ती जागा ओल्या फडक्याने पुसून घेतली, ते आपले सद्गुरू आहेत याची जाणीव होताच त्या गृहस्थांना बडबडून आले व ते ओक्साबोक्सी रडू लागले. श्री दत्त महाराज त्यांना त्यांच्या पाठीवरून हात फिरवला व पुन्हा पुन्हा म्हणत राहिले शांत व्हा शांत व्हा. बराच वेळाने शांत झाल्यावर साधनेची चौकशी केली आणि उचित शंका समाधान केले. अहो केवढी अमान येत होता. श्री दत्त महाराज म्हणजे शांतीब्रह्म नाथ महाराजच होत. कारण यवनाने 108 वेळा अंगावर थुंकल्यावरही न रागवता नाथ महाराजांनी प्रत्येक वेळी स्नान करून आले. असेच आमचे दत्त महाराज हे प्रतिकूल प्रसंगात
जीवनात घडलेले आहे त्यांनी मनाची शांती कधीही ढळू दिली नाही. श्री दत्त महाराजांनी एकनाथ महाराजांप्रमाणे प्रचंड व प्रपंच व परमार्थ तितक्याच समर्थपणे केला. ते म्हणत, संसार मनात नसला म्हणजे शरीराने संसारात असले काय नसले काय यात महत्व नाही. अनासक्तपणे प्रपंच करणारे हाच परमार्थ, असे श्री दत्त महाराज आग्रहाने सांगत. आणि दत्त महाराज सर्वज्ञानी होते, पण ते अनेकदा म्हणत ऐहिक आणि परलौकिक गोष्टींबद्दल ज्ञान हे खरे ज्ञानच नव्हे. ऐहिक व पारलौकिक ज्ञान खरे म्हणजे अज्ञानातच जमा होते. खरे ज्ञान म्हणजे आत्मस्वरूपाची अनुभूती, हेच खरे ज्ञान. आता हे खरे ज्ञान कसे प्राप्त करून घ्यावे असा प्रश्न श्री दत्त महाराजांना कोणी विचारला की ते सांगत, ईश्वर कृपेने हे ज्ञान प्राप्त होते, स्वतःच्या प्रयत्नाने नव्हे. म्हणून शेवटी दत्त महाराज ईश्वर भक्तीत पूर्ण रंगून गेले होते. नारायण भज रे मानस, नारायण भज रे. हे कृष्णदयाळ स्वामींचे भक्तिपद त्यांना 24 तास अखंडपणे ऐकू येत असे. हे पद ऐकण्यात दत्त महाराज इतके तल्लीन झाले होते की त्यांना संत श्रेष्ठ श्री कृष्णदयानंद स्वामी नारायण भजरे मानस हा अभंग तन्मयतेने गातात असे ऐकू येत असे. कधी नुसते सूर, कधी पेटीवरचा सूर, तर कधी तबल्याचा सूर, असा ते ऐकत असत. हा अभंग वेगवेगळ्या वेळी गायलेला रात्रंदिवस दत्त महाराजांना स्पष्टपणे ऐकू येत असे. मग तो अभंग स्वतः तल्लीन होऊन ऐकायचे आणि घरातील मंडळींना बोलवायचे आणि म्हणायचे, बसा, येथे तुम्हालाही नारायण भजरे मानस ऐकू येते का हो? घरातील व्यक्ती ऐकू येत नाही असे सूचित करता दत्त महाराज स्वतः तालासुरात गाऊन दाखवायचे आणि नंतर डोळे मिटून हा अभंग ऐकतच राहायचे. त्यांना कोणी काय विचारले तर ते म्हणायचे, आता शब्द नको वाटतात, ऐहिक ज्ञानही नको वाटतं, पारलौकिक ज्ञानही नको वाटतं, केवळ ईश्वर भक्तीतात डुंबून राहावं असे आमचे दत्त महाराज कवीश्वर यांच्याबद्दल काय बोलावे. काय वाणू आता न पुरे ही वाणी, मस्तक चरणी ठेवी तसे. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. अवधूत चिंतन श्री गुरुदेव. बटन कुठला बघा मागाशी ते पांढरा ते थांब मी चित्र मग कधी बोललो फिरव वाटल्यास खालून. हे इकडं काढत त्याचं काढ घेते म्हणजे मग फिरवते नाही ते अजून तुटायचं.